केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी, धनुष्यबाण कोणाचं, शिवसेना कोणाची या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे। शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग सध्या युक्तिवाद करतायत। आधी महेश जेठमलानींनी युक्तिवाद केला, त्याआधी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि आता जवळपास 4:10 ला सुरू झालेली सुनावणी 7:29 झाली आहे। शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग सध्या युक्तिवाद करतायत आणि शिंदेंच्या बंडाने शिवसेनेमध्ये पडलेली ही फूटच आहे असा पुन्हा आग्रह किंवा पुन्हा ही भूमिका मांडतात, पुन्हा हे अधोरेखित करतात शिंदे गटाचे वकील। आणि त्याच्यामुळे आता आयोग आजच निर्णय देतोय, निर्णय राखून ठेवतोय का, ठाकरेंना प्रतिनिधी सभेला परवानगी मिळते का त्यांच्या पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ मिळते, हे सगळे प्रश्न याची उत्तरं कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळू शकतात। प्रशांत कदम पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आता काय घडतंय नेमकं? अश्विन, आता या क्षणाला सुद्धा शिंदे गटाचे दुसरे वकील मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरूच आहे। आजच्या सुनावणीचे 3 तास पूर्ण झालेले आहेत। 3.25 तासांपासून हा युक्तिवाद सुरू आहे। जोरदार घमासान आपल्याला आज पाहायला मिळालं आणि अगदी शिवसेना स्टाईल मध्ये म्हणता येईल, लायटर नोट मध्ये अशा पद्धतीची लीगल आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। कारण महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक 2 वेळा झाली, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला मध्यस्थी देखील करावी लागली। आता जो मुद्दा चालू आहे, म्हणजे शिंदे गटाकडनं हेच परत सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की आता हे जे बंड झालेलं आहे त्या बंडानंतर शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे। इट्स अ व्हर्टिकल स्प्लिट इन द पार्टी, हा मुद्दा ते पटवून देत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचे हे सगळे मुद्दे सुरू आहेत। आज जर ही सुनावणी पूर्ण होईल त्याच्यानंतर साहजिकच आहे की इतक्या मोठ्या सुनावणीचा निकाल आयोगाला लिहावा लागेल, त्याचे काहीतरी कारण द्यावी लागतील निकालाच्या साठीची। त्यामुळं म्हणजे समाजवादी पक्षाच्या बाबतीत सुद्धा याच्या आधी 2017 मध्ये जो निकाल आलेला होता तो किमान 40 ते 50 पानांचा होता आणि जर अशा पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत निकाल द्यायचा असेल तर त्याची काही प्रदीर्घ सखोल कारणं निवडणूक आयोग देईल आणि त्यामुळं ज्या अर्थी ही सुनावणी इतकी लांबलेली आहे ते बघता सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग निकाल राखून ठेवेल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। आणि या लढाईमध्ये खूप प्रश्न आणि बऱ्याच सगळ्या घडामोडी दडलेल्या आहेत। म्हणजे धनुष्यबाण आता अंतिमतः कुणाला मिळणार, नाव शिवसेना हे कुणाला मिळणार आणि ते कधी मिळणार, महापालिकांच्या निवडणुका आहेत मुंबईच्या, याच्याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या निवडणुका आहेत, त्याच्या आधी हा निर्णय होणार का? आणि जी शक्यता दिसते त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी आता होणार आहे 14 फेब्रुवारीला, त्याच्या आधीच निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो येणार हे जवळपास स्पष्ट आहे। आत्ता आपण बोलतोय, पुढच्या 2-3 दिवसामध्ये बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे, कदाचित त्याच्या आधी सुद्धा निकाल येतोय का हे सुद्धा बघावं लागेल। आणि त्या अर्थानं हा आजचा दिवस, ही आजची सुनावणी शिवसेनेच्या इतिहासामध्ये, आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आणि महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाला सुद्धा नाट्यमय कलाटणी देणारी असेल। खरंय प्रशांत, तू जसं सांगतोयस 3 तासापेक्षा जास्त आता कालावधी झालेला आहे, जवळपास 3.25 तास उलटून गेलेले आहेत आणि आता आर्ग्युमेंट चालू आहेत, दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि पुन्हा तोच मुद्दा समोर येतोय की पक्ष म्हणून स्टँडिंग याच्याबद्दल चॅलेंज केलेलं आहे ठाकरे गटाने। तर शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की जी शिवसेनेमध्ये पडली आहे ती फूटच आहे, बंड म्हणजे फूट आहे, म्हणजेच पर्यायाने आमचं स्टँडिंग किंवा आमचं पक्ष म्हणून जे अस्तित्व आहे ते कसं वैध आहे हेच सांगण्याचा प्रशांत हा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्या नेमणुका असतील किंवा पुढची सगळी प्रक्रिया असेल ही आमची कशी वैध आहे किंवा संख्याबळ आमच्याकडे कसं जास्त आहे हेच ठसवण्याचा हा शिंदे गटाचा प्रयत्न आहे। नक्कीच, कारण याच सगळ्या मुद्द्यावरती हा निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहे। आणि सुप्रीम कोर्टातली लढाई आणि निवडणूक आयोगातली लढाई वेगळी आहे। सुप्रीम कोर्टामध्ये देशाची घटना, याच घटनेच्या आधारावरती आर्ग्युमेंट होत असतात, इथं पक्षाची घटना महत्त्वाची आहे। 1958चा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्या कायद्यानुसार राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोग देत असतं। निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाच्या एका घटनेची अपेक्षा करत असतं आणि त्या घटनेनुसार कामकाज होतंय की नाही याचा निकाल जो आहे तो आयोगाला द्यायचा आहे आणि त्याच दृष्टीनं हा सगळा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा असेल। प्रशांत, म्हणजेच मगाशी जो मुद्दा आलेला होता घटनेसंदर्भातला, तर ती घटना जी आहे त्या घटनेवरच म्हणजे आज एक प्रकारे मोहर उमटेल किंवा त्या घटनेप्रमाणेच हा राजकीय पक्ष वाटचाल करतोय या संदर्भात देखील आयोग काही स्पष्टता देऊ शकता आजच्या गोष्टीमध्ये का तो निकालामध्येच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आपल्याला?
प्रशांतकडे आपण जाणार आहोत, पण सध्याची ही मोठी बातमी, मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद आजच पूर्ण होईल अशी सध्याची माहिती आहे आणि त्याच्यामुळे बघावं लागेल की मग युक्तिवाद पूर्ण झाल्यावर जसं प्रशांत सांगतोय की निर्णय राखून ठेवला जातो का, कारण इतका मोठा युक्तिवाद झालेला. अनेक प्रामुख्याने मुद्दे जे आहेत ते आता निकालामध्ये तपशीलवार कोर्टाला निवडणूक आयोगाला किंवा मांडावे लागतील आणि त्याच्यामुळे मग निवडणूक आयोग ठाकरेंच्या प्रतिनिधी सभेला परवानगी देणार का, त्यासोबतच निर्णय देणार की तो निर्णय राखून ठेवणार का, मग पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ देणार, हे सगळे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे समोर येतात. पुन्हा एकदा जाऊया प्रशांतकडे. प्रशांतकडे जाण्याआधी पुन्हा एकदा आपण आत्ताचे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघतोय, कारण आयोग ठाकरेंच्या प्रतिनिधी सभेला परवानगी देतो का. कारण ठाकरे गटाकडनं हा दावा करण्यात आलेला होता की आमचाच पक्ष मूळ शिवसेना आहे, आमची प्रतिनिधी सभा जी आहे ती घटनेनुसार आम्ही वाटचाल केलेली आहे, त्यामुळे आमची प्रतिनिधी सभा ही मूळ पक्षाची प्रतिनिधी सभा आहे आणि त्यामुळे त्याला एक विशिष्ट स्टँडिंग आहे, साहजिकच त्यालाच तुम्ही मान्यता द्यावी, आमचा पक्ष म्हणजेच मूळ शिवसेना, असं ठाकरे गटाने सांगितलंय. काय काय युक्तिवाद झाले आज. ठाकरे गटाने मुळात शिंदे गटाचा संख्याबळाचा दावा जो आहे तो खोडून काढला. शिंदे गटाने काय काय केलं याची कपिल सिब्बल यांच्याकडनं माहिती मागवण्यात आली. शिंदे गटाने नेमके कोणकोणत्या गोष्टी सादर केल्या आहेत, प्रतिनिधी सभेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित करण्यात आला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला. ठाकरे गटाकडनं प्रतिनिधी सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अथवा निवडणूक घ्या असे दोन विनंती ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या. दोन गोष्टी ज्या आहेत त्या मागण्यात आलेल्या होत्या. विधिमंडळ आणि राजकीय पक्षाची देखील ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तुलना केली. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त आहे असं ठाकरे गटाने मग आयोगात युक्तिवाद केलाय. विधिमंडळ पक्षातल्या संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती देण्यात आली. पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्यावी ही देखील एक मागणी ठाकरे गटाने केलेली आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, जसं आपण मगाशी म्हणालो की 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यामध्ये घटनेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण घटना त्याला अनुषंगून आम्ही वाटचाल करतोय असं म्हणणं आहे ठाकरे गटाचं. तर शिंदे गटाचं म्हणणं आहे त्यांचं ही घटना जी आहे त्याच्यावरच आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे मग या सगळ्या नियुक्त्या ज्या ठाकरे गटाने केलेल्या आहेत किंवा पक्षप्रमुख पद जे आहे त्याच्यावर देखील मग शिंदे गटाने आक्षेप घेतलेला होता. शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. मनिंदर सिंह यांनी सुद्धा युक्तिवाद पूर्ण केलेला आहे आणि सोमवारी या संदर्भात लिखित स्वरूपामध्ये सबमिशन जे आहे ते होणार आहे. याचा अर्थ ही सुनावणी पूर्ण होत नाहीये, ही सुनावणी आजही अपूर्णच राहिलेली आहे, कारण काही रिटर्न सबमिशन जे आहेत ते सोमवारी सादर केले जाणार आहेत आणि त्यामुळं हा अंतिम निर्णय जो आहे तो अजून लांबण्याची शक्यता आहे. सोमवारी मला वाटते 23 तारीख आहे, बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्या दिवशी रिटर्न सबमिशन जे आहे ते होतील, म्हणजे प्रक्रिया जी आहे ती अजूनही होत राहील आणि त्याच्यानंतर निकाल येणार आहे आणि त्यामुळं आज सुनावणी जी आहे ती पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाहीये. अजूनही काही रिटर्न स्वरूपामधले सबमिशन जे आहेत ते मंडेला सोमवारी जे आहेत ते होऊ शकतात आणि त्यामुळं अजून काही प्रतीक्षा, अजून काही सस्पेन्स जो आहे तो काही दिवसांसाठी वाढलेला आहे. असं म्हटलं जात होतं की आज सुनावणी पूर्ण होईल, पण सुनावणी पूर्ण होत नाहीये. आज हे रिटर्न सबमिशन सादर करायला निवडणूक आयोगाने काही वेळ दिलेला आहे. सोमवारी आता हे रिटर्न सबमिशन होतील. प्रशांत, रिटर्न सबमिशन लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे सोमवारी. कुणाकुणाला काय काय या संदर्भामध्ये, दोन्ही गटांना या संदर्भामध्ये हे उत्तर सादर करावं लागेल, काय नेमकी स्पष्टता त्याच्या संदर्भात काही आली आहे का, की सोमवारी नेमकं लेखी उत्तरामध्ये काय सादर करायचंय? नाही, आता तर आपल्याला फक्त एवढंच कळलेलं आहे की सोमवारपर्यंतची मुदत दिलेली आहे. साहजिकच असे जेव्हा रिटर्न सबमिशन्स असतात तेव्हा दोन्ही गटांना त्याच्यासाठी वाव असतो, कारण दोन्ही गटांना जर काही मुद्द्यांवरती आक्षेप असतील एकमेकांच्या तर ते देता येतात आणि त्यामुळे या अर्थानं ही घडामोड जी आहे ती महत्वाची आहे. परत हे पण बघावं लागेल की पुढची तारीख सुद्धा काय दिली जाते, कारण अनेकदा असं होतं की रिटर्न सबमिशनसाठी वेळ दिला जातो आणि परत जर काही आर्ग्युमेंट बाकी असेल तर बोलावलं जातं. आता याच्यामध्ये 2 शक्यता आहेत की जर आर्ग्युमेंट पूर्ण झाले असं आयोगाला वाटत असेल तर केवळ ते रिटर्न सबमिशन्स मागवतील आणि त्याच्यानंतर या रिटर्न सबमिशन नंतर आपला निकाल जो आहे तो देऊ शकतात. जर त्यांना असं वाटलं की अजून आर्ग्युमेंट व्हायला पाहिजेत किंवा आर्ग्युमेंट्स बाकी आहेत तरच आर्ग्युमेंटसाठी जागा ठेवली जाईल, नाहीतर केवळ आता या रिटर्न सबमिशनच्या आधारावरती सुद्धा निकाल होऊ शकतो. प्रशांत, पण हे रिटर्न सबमिशन किंवा हे जे लेखी उत्तर आहे
ते देखील तपासून पाहायला, त्यातले मुद्दे तपासून पाहायला देखील निवडणूक आयोगाला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे आणखी काही दिवस सोमवारचं लेखी उत्तर आल्यावर पण जाऊ शकतात का? नक्कीच, कारण मी जसं म्हटलं की जेव्हा रिटर्न सबमिशन्स येतील त्याच्यानंतर निवडणूक आयोग आपला पुढचा निकाल जो आहे तो देईल. आणि त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी आहेत की केवळ रिटर्न सबमिशन की आता परत काही युक्तिवाद. जर युक्तिवादासाठी वेळ ठेवला तर अजून लांबेल. रिटर्न सबमिशन्स वरती फक्त निकाल येणार असेल तर तो मग रिटर्न सबमिशन आल्यानंतर आणि आत्ताचे जे सगळे हिअरिंगचे पॉईंट्स आहेत त्याच्या आधारावरती मग निकाल जो आहे तो निवडणूक आयोग देऊ शकतं. थोड्याच वेळामध्ये कदाचित हे सगळे नेते बाहेर येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या संदर्भातली स्पष्टता येईल की नेमकं आता केवळ रिटर्न सबमिशनच बाकी आहे की युक्तिवादाला सुद्धा निवडणूक आयोगाने काही जागा ठेवलेली आहे. म्हणजेच प्रशांत, आत्ताच्या घडीला म्हणजे जसं आपण म्हणतोय की अजून तरी आपल्याला स्पष्टता नाहीये नेमकी पुढची वाटचाल कशी असणार आहे. पण आताची मोठी अपडेट ही आहे की सोमवारी आता लेखी उत्तर मागण्यात आलेले आहे. लेखी उत्तर सोमवारी देण्यात येईल आणि त्याच्यामुळे आजही कोणताही निकाल लागत नाहीये. ही आता आपल्या प्रेक्षकांना आपल्याला गोष्ट सांगावी लागेल की ज्याची प्रतीक्षा होती की धनुष्यबाण कुणाचं, शिवसेना कुणाची, याचा निकाल निवडणूक आयोग देत आहे का, तर आजच्या घडीला तरी त्याचं उत्तर नाही असं आहे. सोमवारी आता लेखी उत्तर सादर करावं लागेल आणि लेखी उत्तरानंतर मग निवडणूक आयोग नेमकं काय पावलं टाकतं पाहणं महत्त्वाचं असेल. जसं प्रशांतनी सांगितलं, त्या लेखी उत्तरावरच मग निकाल येतोय का त्याच्यानंतर पुन्हा काही युक्तिवाद होत आहेत आणि त्यासाठी पुढची तारीख दिली जाते, किंवा लेखी उत्तर तपासून पाहण्यासाठी मग निवडणूक आयोग किती वेळ घेते, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये कदाचित नेते मंडळी असतील किंवा वकील जे असतील, दोन्ही ठिकाणचे कायदेतज्ञ जे आहेत ते कदाचित याच्यावर प्रकाश टाकू शकतात. मात्र या घडीची मोठी बातमी, आजही कोणताही निकाल आलेला नाहीये. दोन गोष्टी आता स्पष्ट झाल्यात, आज निकाल येत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सोमवारी लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे आणि लेखी उत्तर सादर केल्यानंतरच मग केंद्रीय निवडणूक आयोग पुढची कार्यवाही करेल. जर त्यांना वाटलं तर ते कदाचित पुन्हा युक्तिवादाला परवानगी देऊ शकतात, दुसरी तारीख देऊ शकतात, किंवा त्या उत्तराने जर त्यांचं समाधान झालं असेल तर कदाचित निकाल ज्याची अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे तो निकाल येऊ शकतो. मात्र आत्ता ती स्पष्टता नाहीये. आत्ता एकच गोष्ट क्लिअर झालेली आहे की आजही निकाल लागत नाहीये आणि सोमवारची वाट आता बघावी लागेल. सोमवारी लेखी उत्तर सादर करण्यात येणार आहे. त्या लेखी उत्तरामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे असतील, कदाचित आपल्याला येणाऱ्या काही मिनिटांमध्ये कोणी नेत्यांकडनं किंवा वकिलांकडनं ही गोष्ट स्पष्ट होईल आणि त्या लेखी उत्तरानंतर आयोग पुढची कार्यवाही ठरवेल, पुढची कामकाजाची, पुढची निर्णयाची किंवा अन्य गोष्टींची दिशा ठरवेल. या घडीची मोठी बातमी, जवळपास 4:10ला ही सुनावणी सुरू झालेली होती. या युक्तिवाद झाले दोन्ही गटाकडनं. 7:41 होत आहेत, जवळपास 3.5 तास उलटून गेलेत आणि आत्ता आपल्याला काय समोर येत आहे तर आजही निकाल आलेला नाहीये. लेखी उत्तर आता मागण्यात आलंय. आयोग पुढील कार्यवाही लेखी उत्तरानंतर ठरवेल. सोमवारी लेखी उत्तर मागण्यात आलेलं आहे. उत्तर सादर करावं लागेल. त्याच्यानंतर आयोग हा निर्णय घेईल की हे लेखी उत्तर पुरेसं आहे का, की या लेखी उत्तरानंतर पुन्हा एकदा युक्तिवादासाठी मग डेट, एखादी तारीख द्यायची का. पण आत्ताच्या घडीला तरी ही गोष्ट क्लिअर नाहीये. या घडीची मोठी बातमी, 3.5 तासाच्या युक्तिवादानंतर आता लेखी उत्तर आणि लेखी उत्तरानंतरच कदाचित पुढचा निर्णय, पुढची पावलं. त्यामुळे दोन्ही गटाचे युक्तिवाद झाले, ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, आणि त्याच्यानंतर आता ही बाब समोर आली. प्रशांत, 3.5 तास युक्तिवाद झाले आणि आता सगळा मुद्दा जो आलेला आहे तो लेखी उत्तरावर आलेला आहे. काय आणखी प्रकाश टाकू शकतो आपण यामध्ये? नक्कीच, खरं तर घमासान अशा पद्धतीनं ही कायदेशीर लढाई आज आपल्याला पाहायला मिळाली. 3.5 तास निवडणूक आयोगामध्ये हे युक्तिवाद सुरू होते. तिसरा दिवस होता युक्तिवादाचा. याच्या आधी सुद्धा जवळपास 2-2.5 तास युक्तिवाद झालेले होते आणि आता आज ही सुनावणी पूर्ण होईल असं जे वाटत होतं तर ते दिसत नाहीये. अजून सुद्धा निवडणूक आयोगानं या सगळ्या लढाईमध्ये काही कायदेशीर प्रक्रियेसाठी वेळ दिलेला आहे. निवडणूक आयोगामध्ये रिटर्न सबमिशनसाठी लेखी स्वरूपामध्ये जर काही मुद्दे मांडायचे असतील तर ते मुद्दे मांडण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ जो आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे बघावं लागेल की आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळे नेते जे आहेत ते बाहेर येतील. आज प्रतिनिधी सभा, त्याच्यानंतर नियुक्त्या, घटना, या सगळ्याचा कायदेशीर पद्धतीनं कीस पाडला गेलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता अंतिम निकाल कोणाच्या बाजूने येणार, कुठल्या आधारावरती येणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत, मगाशी तू उल्लेख केलास आणि आपल्याला समोर देखील मुद्दा आलेला होता तो 23 जानेवारीचा. 23 जानेवारीला कार्यकाळ संपतोय, सोमवारी 23 जानेवारी आहे. मग या सगळ्या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला पक्षप्रमुख पदाबद्दल अजूनही कुठलीही स्पष्टता आपल्याला मिळत नाही, असा याचा अर्थ घ्यायचा? प्रशांतकडनं आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया,
जवळपास 3.5 तास युक्तिवाद झाले दोन्ही गटाकडनं आणि त्याच्यानंतर आजही कोणताही निकाल आलेला नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.